सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम. तर आज आपण बघणार आहोत बुद्ध आपल्या तेजाने रात्रंदिवस चमकतात. बुद्ध आपल्या तेजामुळे रात्रंदिवस चमकतात. आपण बुद्धांच्या प्रतिमेकडे जर ध्यान लावून बघितलं तर ते आपल्याला चमकतानाच दिसणार. आणि जर एखाद्या दिवशी आपल्या घरी परित्रण असेल किंवा कुणाच्याही घरी परित्रण पाठ असेल तेव्हा जर आपण टक लावून बुद्धांकडे बघितलं तर आपल्याला एवढं तेज दिसणार की आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. सूर्याच्या प्रकाशाचा तेज सुद्धा फेल आहे त्याच्यासमोर. एवढं भगवान बुद्धांमध्ये तेज आहे. तर बुद्ध त्यांच्या स्वतःच्याच तेजामुळे रात्रंदिवस चमकत असतात. ठीक आहे. तर आजची आपली ही गोष्ट आहे स्थविर आनंदाची गोष्ट. स्थविर आनंद होते त्यांची आपली आजची ही गोष्ट आहे. तर भगवंतांनी धम्मपदामध्ये गाथा क्रमांक 386 म्हटलेली आहे. दिवा तप्पती आदित्यो रत्तिं अभाती चंदिमा सनंधो खत्तियो तप्पती जाई तप्पती ब्राह्मणो अथ सव्व महोरथं बुद्धो तप्पती तेजसा. ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे. दिवसानी सूर्य चमकतो. दिवसामध्ये सूर्य चमकतो. आपण बाहेर उभे राहिलो म्हणजे आपण सूर्याकडे खूप वेळपर्यंत किंवा 1 मिनिटापर्यंत सुद्धा आपण सूर्याकडे बघू शकत नाही. सूर्याचा एवढा प्रकाश असते. रात्री चंद्रमा चमकते. दिवसानी सूर्य चमकतो आणि रात्री चंद्रमा चमकतो, प्रकाश देतो. अलंकृत असताना क्षत्रिय राजा चमकतो. एखादा राजा अलंकृत, त्याच्या शरीरावरती अलंकार असतील तर तो त्या अलंकारांमुळे आभूषणांमुळे तो राजा चमकतो. ध्यानी असताना भिक्खू ब्राह्मण चमकतो. एखादा मनुष्य, एखादा भिक्खू जेव्हा ध्यानी असते, ध्यान करत असते तर तो ध्यानी असताना एखादा भिक्खू आणि ब्राह्मण चमकतो. परंतु बुद्ध आपल्या तेजाने सदैव दिनरात चमकत असतात. बुद्ध त्यांच्या तेजामुळे सदैव दिनरात चमकत असतात. एकेवेळी अश्विन पौर्णिमेला कोसल राजा प्रसेनजित राजा मिगार मातू प्रसादात, मिगार माता कोण? विशाखाला काय म्हणायचे? मिगार माता. आणि तिने जो भगवंतांसाठी विहार बांधलेला होता त्या विहाराचे नाव होते पूर्वाराम विहार. काय नाव होते? पूर्वाराम विहार. तिने आपला हार विकून 9 कोटीचा तिने आपला तो रत्नजडित हार विकून त्या हाराने तिने ते जमीन घेतली होती त्या किंमतीने आणि मग तिने त्या जागेवर जागा घेऊन तिथे पूर्वाराम विहार बांधला होता. तर जेव्हा भगवान बुद्ध पूर्वाराम विहारामध्ये राहत होते तेव्हा अश्विन पौर्णिमेच्या दिवशी प्रसेनजित राजा भगवंतांना भेटण्यासाठी गेले. राजा त्यावेळी आपल्या राज अलंकाराने शोभायमान दिसत होता. आणि राजा म्हटलं तर राजा नेहमी अलंकार आभूषणांनी राहायचा. तर राजा त्यावेळेस आपल्या अलंकारांनी आभूषणांनी खूप शोभायमान दिसत होता. त्यावेळी स्थविर कालुदाई पण आरामात एका कोपऱ्यात ध्यानमग्न बसलेले होते. आणि जे कालुदाई होते, कालुदाईची मी एक कथा सुद्धा सांगितलेली आहे, आपल्या चॅनलवरती आहे ती. तर जी कालुदाई होते ते भगवान बुद्धांचे लहानपणीचे मित्र होते. तर तेव्हा जेव्हा हे राजा प्रसेनजित राजा भगवान बुद्धांना भेटण्यासाठी गेले तेव्हा कालुदाई सुद्धा ध्यानमग्न अवस्थेमध्ये एका कोपऱ्यामध्ये ध्यान करत बसलेले होते. त्यांचे शरीर अत्यंत तेजस्वी आणि स्वर्णिम आभायुक्त होते. आणि कालुदाई जेव्हा ध्यान करत बसले होते त्यांचे शरीर सुद्धा अत्यंत तेजस्वी आणि स्वर्णिम आभायुक्त होते. स्थविर आनंदांनी त्याच वेळी आकाशाकडे पाहिले. आणि जे स्थविर आनंद होते त्यांनी त्यावेळी आकाशाकडे बघितले. सूर्यास्ताची वेळ समीप आली होती. त्यांनी जेव्हा बघितलं तर त्यांना समजू आला की सूर्यास्ताची वेळ समीप आलेली आहे. आणि त्याच वेळी चंद्रोदयालाही सुरुवात झाली. आणि त्याच वेळेत काय झालं? चंद्रोदयाला सुरुवात सुद्धा झाली. सूर्य आणि चंद्रमा दोन्हीही आपली कोमल किरणे प्रस्फुटित करीत होते. सूर्य आणि चंद्रमा दोघेही आपली किरणे पसरवत होते. स्थविर आनंदाने अलंकृत अशा राजाला पाहिले. आणि नंतर मग स्थविर आनंदांनी अलंकृत राजाला, प्रसेनजित राजाला बघितले. त्याचे तेज पाहिले.
त्या राजाचे तेज बघितले, स्थविर कालुदाई व त्याचा प्रकाशही पाहिला. आणि त्याचबरोबर जे स्थविर कालुदाई होते, ध्यानमग्न अवस्थेमध्ये एका कोपऱ्यामध्ये बसलेले होते, त्यांचे सुद्धा त्यांनी काय बघितलं? प्रकाश बघितला. आणि शेवटी त्याने भगवंतांना पाहिले, त्यांच्या आभामंडल पाहिला. आधी त्यांनी चंद्रमा आणि सूर्याचा प्रकाश बघितला आकाशाकडे, मग त्यांनी कालुदाईकडे बघितलं जे ध्यानमग्न अवस्थेत होते, आणि त्यानंतर त्या स्थविर आनंदाने कुणाकडे बघितला? तर भगवान बुद्धांकडे बघितलं. तर भगवान बुद्धांकडे बघितलं तर भगवान बुद्धांच्या आभामंडल, आभा किरणे सगळीकडे पसरलेली पाहिली त्यांनी. त्यावेळी भगवंतांच्या आभामंडलातून अलौकिक अशी दिव्य किरणे बाहेर पडत होती. आणि त्याच वेळी भगवंतांच्या आभामंडलामधून अशी दिव्य किरणे बाहेर पडत होती, जी इतर सर्व किरणांपेक्षा अद्वितीय होती. जी बुद्धांकडून जवळून जी किरणे बाहेर पडत होती, ती बाकीच्या सगळ्या किरणांपेक्षा अद्वितीय होती. भगवंतांची अशी आभा किरणे पाहून स्थविर आनंद भगवंताजवळ गेले. आणि भगवंतांची मग अशी आभा किरणे बघून स्थविर आनंद भगवंतांकडे गेले. त्यांना वंदन करून म्हणाले, भगवान, आपल्या कायेने प्रकाशित आभा, आलोक, राजाचा प्रकाश, स्थविरांचा प्रकाश, सूर्य आणि चंद्रांच्याही प्रकाशापेक्षा तेजस्वी आहे. तुमचा जो आभामंडल, जे किरणे आहे, जो प्रकाश आहे, त्याच्या समोर कुणाचा? कालुदाईचा प्रकाश, राजाचा प्रकाश आणि सूर्य चंद्रमाचा प्रकाश सुद्धा फेल आहे. एवढा तुमचा प्रकाश तेजस्वी आहे. आज मी ह्या सर्वांच्या तेजाकडे पाहत असताना आपले तेज त्या सर्वांच्या तेजापेक्षा अतिशय श्रेष्ठ वाटत होते. आज मी सगळ्यांच्या तेजाकडे बघितलं, परंतु आपला जो तेज होता, जो मी बघितलं, तो सर्वांच्या तेजापेक्षा अतिशय श्रेष्ठ होता. यावर भगवान म्हणाले, आनंद असेच आहे. यावर भगवान बुद्ध काय म्हणतात? आनंद असेच आहे. हे तेज, हा प्रकाश, हा बुद्धत्वाचा प्रकाश आहे. हा जो तेज आणि हा प्रकाश तू बघत आहेस, हा कशाचा आहे? बुद्धत्वाचा प्रकाश आहे. ही समाधीची ज्योती आहे. ज्योती कशाची आहे? तर समाधीची ज्योती आहे. सूर्य केवळ दिवसाच तपतो व दिवसाच प्रकाश देतो. सूर्य दिवसानीच तपतो आणि दिवसालाच प्रकाश देतो. राजा अलंकृत असतानाच राजा तपतो आणि प्रकाश देतो. तशा प्रकारे जो राजा असतो, राजा जेव्हा अलंकृत असतो, आभूषणाने युक्त असतो, तेव्हा तो आभूषणाने युक्त असतानाच तो राजा तपतो आणि प्रकाश देतो. तशा प्रकारे जो ध्यानी मनुष्य राहते, ध्यानी होऊन ब्राह्मण भिक्खू तपतो आणि प्रकाश देतो. एखादा पुरुष किंवा एखादा भिक्खू जेव्हा तो ध्यानी असतो तेव्हाच तो तपतो आणि मग प्रकाश देतो. मात्र या प्रत्येकाची प्रकाश देण्याची काही सीमा आहे. परंतु प्रत्येकाची प्रकाश देण्याची सीमा असते, परंतु बुद्धांना काही सीमा नाही. बुद्धांना प्रकाश देण्याची काहीही सीमा नाही. त्यांच्या सर्व सीमा नष्ट झालेल्या असतात. बुद्धांच्या सर्व सीमा नष्ट झालेल्या असतात. आनंद, सूर्य दिवसा चमकतो व चंद्रमा रात्री चमकतो. राजा अलंकृत होऊन सुशोभित होतो आणि अरहंत एकांतात बसून समापतीत असताना प्रकाश देतात. जे अरहंत असतात ते एकांतमध्ये बसून ध्यान करून समापतीत असताना ते प्रकाश देतात. परंतु बुद्ध रात्री पण दिवसा पण 7 प्रकारच्या तेजाने सुशोभित होतात. बुद्ध जे असतात रात्री सुद्धा आणि दिवसाने सुद्धा 7 प्रकारच्या, किती प्रकारच्या? 7 प्रकारच्या तेजाने सुशोभित होतात. बुद्ध अहोरात्र आपल्या तेजाने चमकतात असे सांगून भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे. वरील गाथेचा अर्थ समजून घ्यायचा आपल्याला. सूर्याची सीमा आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. सूर्याची सीमा आहे, फक्त तो दिवसानी तपतो. चंद्रमाची सुद्धा सीमा आहे, फक्त तो रात्री तपतो. मग एके दिवशी सूर्य पण विझेल. चंद्राजवळ तर आपली स्वतःची ज्योत पण नाही आहे. चंद्राजवळ आपली स्वतःची ज्योत सुद्धा नाही आहे, ती पण उधार आहे. ती सुद्धा उधार आहे. तो सूर्याचा प्रकाश घेऊन दुसऱ्यांना देतो. चंद्र कुणाचा प्रकाश घेतो? सूर्याचा प्रकाश घेतो आणि तो दुसऱ्यांना मग चंद्र प्रकाश देतो. ज्या दिवशी सूर्य विझेल त्या दिवशी चंद्रमा सुद्धा विझून जाणार.
सूर्य ज्या दिवशी विझला त्या दिवशी चंद्रमा सुद्धा विझून जाणार. चंद्रमा तर आरशासारखा आहे. चंद्रमा कशासारखा आहे? आरशासारखा. तो सूर्याच्या प्रकाशच परावर्तित करतो. जसा आरसा, आपण आरशामध्ये स्वतःला बघितलं तर आरशामध्ये आपलाच प्रकाश आपल्याला दिसते. तशा प्रकारे चंद्रमा आरशासारखा आहे. तो सूर्याचा प्रकाश परावर्तित करतो. सूर्य गेला की चंद्र पण जाईल. सूर्य गेला म्हणजे चंद्र सुद्धा जाणार आणि तो स्वतः प्रकाश निर्माण करण्याची क्षमताच त्याच्यात नाही. स्वतःच प्रकाश करण्याची क्षमता त्याच्यामध्ये नाही आहे. सूर्याची सीमा आहे, फार मोठी सीमा आहे. सूर्य जो आहे, सूर्याची सीमा आहे आणि ती फार मोठी सीमा आहे. करोडो करोडो वर्षापासून तपत आहे. सूर्य करोडो वर्षापासून तापत आहे. परंतु वैज्ञानिकाचे सांगणे आहे एके दिवशी तोही समाप्त होणार. वैज्ञानिक असे सांगतात की सूर्य एके दिवशी समाप्त होणार, कारण तो बिन वाती बिन तेल नाही. सूर्य कसा आहे? बिन वाती बिन तेल नाही. त्याचे इंधन रोज समाप्त होत आहे. सूर्याचे जे इंधन आहे ते रोज समाप्त होत आहे. भरपूर इंधन समाप्त होत आहे. भरपूर इंधन त्याच्याजवळ आहे. बरेचसे इंधन समाप्त होत आहे आणि भरपूर इंधन त्याच्याजवळ आहे सुद्धा. तरी पण ते एक ना एक दिवस संपणार आहे. दिवसेंदिवस तो थंड होत आहे. दिवसेंदिवस सूर्य थंड होत आहे. एक दिवस त्याचा प्रकाश सुद्धा संपणार. प्रकाशाची सीमा आहे. घरचा दिवा पण पेटवल्यानंतर जळतो. घरी आपण जर दिवा लावला, पेटवता बरोबर तो जळतो. त्याच्यामधला तेल संपला म्हणजे तो विझून जातो. असे सूर्याचे सुद्धा आहे. करोडो वर्षे तो जळेल आणि मग तो संपणार. आणि चंद्राचंही तसंच आहे. तो तर परप्रकाशित आहे. चंद्र तर परप्रकाशित आहे. सूर्याच्या मेहरबानीवर तो तपतो. चंद्र सूर्याच्या मेहरबानीवर तपतो. सूर्याचे तपणे बंद झाले की चंद्राचेही तपणे बंद होणार. अलंकृत असतानाच राजा तपतो. राजा जेव्हा आभूषणाने अलंकृत असतो तेव्हाच तपतो. राजाची जी प्रतिष्ठा असते, प्रकाश असतो, तो त्याच्या स्वतःचाच असत नाही. जो त्याचा प्रकाश असते तो स्वतःचा असत नाही, उधार असतो. तो उधार म्हणजे कसा? तो दागिने घालतो, आभूषण घालतो, तेव्हाच तो तपतो आणि शोभून दिसतो. जेव्हा एखादा मनुष्य गादीवर बसतो तेव्हाच तो साऱ्या दुनियेला दिसायला लागतो. एखादा मनुष्य जेव्हा गादीवर बसतो तेव्हा तो साऱ्या दुनियेला दिसायला लागतो. अन्यथा कोणीच त्याला ओळखत नाही. हा, नरेंद्र मोदी सारखा. तो चाय विकत होता आधी, त्याला कोणी ओळखत होता का? नाही. परंतु तो गादीवर बसला तर त्याला पूर्ण दुनिया ओळखत आहे. पूर्ण दुनिया त्याला ओळखत आहे. तो चांगला असो किंवा वाईट असो, चांगले काम करत असेल किंवा नसेलही करत तरी पुरी दुनिया त्याला, भारतातच नाही तर सगळ्या जगामध्ये त्याला ओळखल्या जाते. कोणी मंत्री झाला तर दिसायला लागतो. मंत्री झाला तर दिसायला लागतो. मंत्रीच नाही तर आपल्यासारख्यांना कोणी ओळखणार का? कोणीही ओळखणार नाही. पद प्रतिष्ठा त्या पदावरून असते. पदाला महत्व दिलेलं आहे. एके दिवशी पदावरून पाय उतार होतो आणि पदावर जसे आपण बसतो तर एक ना एक दिवस आपण पदावरून खाली सुद्धा उतरतो. बरोबर आहे? तो कोठे आहे कोणाला कळत पण नाही. आणि जेव्हा आपण पदावरून उतरतो तेव्हा आपली व्हॅल्यू 0 असते. आपण कुठे असतो, काय असतो तो कुणाला सुद्धा कळत नाही. हे सर्व काही उधार आहे. हे सर्व कसं आहे? उधार आहे. हे गद्दी, मंत्रीपद हे सगळं उधार आहे, नेहमीसाठी नाही आहे. आज नरेंद्र मोदी त्या पदावर आहे, होऊ शकते उद्या दुसरं कोणी राहणार नाही का? किती दिवस राहणार तो? ते सगळं उधार आहे. ही मिळणारी प्रतिष्ठा सर्व उधार आहे. ही ज्योती आपली नसते तर त्या पदाची असते. पदाची ज्योती असते, आपली नसते. पद उधार असते. जर तुम्ही राजाला साधारण वस्त्रात पाहाल तर ओळखणार पण नाही. तशाच प्रकारे जर आपण एखाद्या राजाला साधारण वस्त्रामध्ये बघितलं तर त्याला ओळखणार सुद्धा नाही. त्याला तेव्हाच तुम्ही ओळखाल जेव्हा तो मुकुट बांधून सिंहासनावर बसेल. आणि राजाला आपण तेव्हाच ओळखू जेव्हा तो मुकुट बांधून सिंहासनावर बसणार. साधारण वेशभूषामध्ये आपण त्याला ओळखू शकणार नाही. राजात विशेष असे काहीही असत
नाही. आपल्यासारखाच तो माणूस असतो. त्याला प्रतिष्ठित करण्यासाठी राजमुकुट व सिंहासनाची गरज असते. तो आपल्यासारखाच माणूस असते राजा, परंतु त्याला प्रतिष्ठित करण्यासाठी राज सिंहासनाची आणि मुकुटाची गरज असते. जेव्हा नेपोलियन हरला तेव्हा त्याच्या महालाची झडती घेण्यात आली. नेपोलियन जेव्हा युद्धामध्ये हरला तेव्हा त्याचा जो महाल होता त्याची झडती घेण्यात आली. त्या झडतीत मोठ्या आश्चर्यकारक गोष्टी दिसून आल्या. आणि जेव्हा त्याची झडती घेण्यात आली तेव्हा त्या झडतीमध्ये खूप आश्चर्यकारक गोष्टी दिसून आल्या. त्याने जे सिंहासन बनवले होते ते सिंहासन त्याच्या बसताक्षणी हळूहळू वर जाऊ लागे. जो त्याने सिंहासन बनवलं होतं नेपोलियननी, तो जेव्हा सिंहासनावर बसायचा तर जसा तो बसला त्या बसता क्षणी तो त्याचे सिंहासन वर 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 जाऊ लागायचा. लोक आश्चर्यचकित होत असत की आपोआप सिंहासन वर कसे जाते. लोकांना आश्चर्य वाटायचं की हा राजा सिंहासनावर बसला म्हणजे सिंहासन आपोआप वर 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 कसं जात असायचं. नेपोलियनची शरीर यष्टी ठेंगू होती. ठेंगणा होता तो नेपोलियन, ठेंगणा होता आणि त्याला इतरांपेक्षा जास्तीत जास्ती उंचावर कसे राहता येईल याचीच नेहमी काळजी असे. तो ठेंगणा होता, हाईट कमी होती, म्हणून त्याला असं वाटायचं की मला इतरांपेक्षा लोकांपेक्षा वरती कसं राहता येईल, कसं दाखवता येणार याची त्याला नेहमी काळजी असे. ठेंगणा असून स्वतःला उंच दाखवण्याचाच हा प्रकार होता. तो ठेंगणा होता आणि त्याला स्वतःला उंच दाखवायचा होता, म्हणून तो काय करायचा, ते त्याने जो सिंहासन बनवला होता त्याच्यामध्ये त्याने काही मशीन वगैरे काही फिट केली असेल, तो बसता क्षणी तो सिंहासन उंच 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 व्हायचा. त्याला दाखवायचे होते की सिंहासनामुळे मी प्रतिष्ठित नाही तर माझ्यामुळे सिंहासन प्रतिष्ठित आहे. लोकांना आश्चर्य वाटायचा. लोकांना नाही माहिती ना सिंहासन का बरं वरती वरती, हा बसता बरोबर हा सिंहासन का बरं वरती वरती जायचा. तर त्याला हे दाखवायचं होतं की सिंहासनामुळे मी प्रतिष्ठित नाही आहे तर सिंहासन माझ्या बसल्यामुळे प्रतिष्ठित आहे. मात्र सत्य हे आहे की राजाचे स्वतःचेच असे काहीच योगदान नाही. सत्य हे आहे की त्याचे स्वतःचे काही योगदान नाही. सर्व काही उधार आहे. सर्व काही उधार आहे. त्याची तलवार बलवान असते. एखाद्या राजाची तलवार बलवान आहे, त्याचे सैन्य बलवान आहे, त्याचे धन हिरे माणिक वगैरे संपत्ती सगळी बलवान आहे, त्याचे सैन्य बलवान आहे, त्याचे धन हिरे माणिक वगैरे संपत्ती सगळे बलवान आहे. मात्र त्याची स्वतःचीच अशी ज्योती नाही आणि राजनीती ही एक उधार मिळवलेली ज्योती आहे. सगळं काही उधार आहे. तलवार, दागिने, आभूषण, गद्दी सगळं उधार आहे. त्याची स्वतःची मिळवलेली काहीही संपत्ती नाही आहे. ती ज्योती त्याची स्वतःची आहे का? नाही, उधार आहे. आणि म्हणूनच बुद्ध म्हणतात अलंकृत असतानाच राजा तपतो. म्हणून बुद्ध काय म्हणतात, जेव्हा राजा अलंकृत असतो तेव्हाच तपतो, अन्यथा त्याला कोणीही विचारत नाही. सत्तेवरून पाय उतार झाल्यावर शक्तिशाली मनुष्य पण नपुंसक होतो. जेव्हा एखादा मनुष्य सत्तेवर बसला असते आणि सत्तेवरून जेव्हा तो खाली पडतो, त्याचा पाय उतारा होतो, तेव्हा तो मनुष्य नपुंसक झाल्यासारखा होतो. पद गेले की सर्व काही गेले. एकदा आपलं पद छिनलं गेलं की आपल्यापासून सगळं काही छिनलं गेलं. धन गेले की सर्व काही गेले. म्हणून बुद्ध म्हणतात राजा तपतो पण अलंकृत झाल्यावरच. म्हणून बुद्ध काय सांगतात, राजा तपतो परंतु केव्हा, जेव्हा तो फक्त अलंकृत होतो तेव्हा. ध्यानी होण्याने ब्राह्मण भिक्खू तपतो. ध्यानी झाल्याने एखादा ब्राह्मण किंवा भिक्खू किंवा साधारण मनुष्य सुद्धा तपतो. राजापेक्षा ब्राह्मण भिक्खू श्रेष्ठ आहे. राजापेक्षा तपणारा भिक्खू श्रेष्ठ आहे. मात्र ध्यानी असलेला भिक्खू सुद्धा काय आहे, श्रेष्ठ आहे, असे भगवान बुद्ध सांगतात. तर बुद्ध आपल्या तेजाने रात्रंदिवस चमकत असतात. ही आजची आपली गोष्ट होती आणि गोष्ट होती स्थविर आनंदाची. साधू साधू साधू.